तर शेतकरी मित्रांनो, आपल्या गोष्ट शेतकऱ्याची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या व शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व त्यांचं मार्गदर्शन मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो। तर आज आपण टमाटा या शेतीविषयी माहिती घेणार आहोत। तर मला सांगा, तुमचं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगा। आमचं नाव सतीश विठ्ठलराव झांबरे, राहणार मरडगाव। बरं, तर मला सांगा, आता हे टमाटो शेती आपण कधी लावली? हे टमाटो जून मध्ये लावली बघा। जूनमध्ये? बरोबर, जूनमध्ये म्हणजे आता 2 महिने व्हायले आहे की नाही? बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, कशा प्रकारे टमाटो यांची शेती आहे। अति जास्त खर्च पण नाही आणि जास्त रिक्स पण नाही। तर हे आपण रोप कुठून आणलं? रोप ऑनलाईन बोलवलं बघा। ऑनलाईन पुढे बोलू? बरं बरं। आणि याची व्हरायटी कोणती आहे माहीत आहे का? व्हरायटी काय? हां, बरं बरं। तर आता हे जे लावलं त्यावेळेसपासून किती फवारण्या काय झाल्या अंदाज? 3 फवारण्या झाल्या। बरं 2 ड्रिचिंग झाल्या। बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, तिथं त्यांची विहीर आहे आणि हे सौर ऊर्जा पॅनल। तर हे बघू शकता ड्रीपद्वारे सर्व सिस्टीम शेतामध्ये सुरू केलेली आहे यांनी। तर मला सांगा, आता दुसरं हे तार कधी बांधला? हे तार 2 दिवस झाले आम्ही सुरू केला, अचानक फायनल झालं बांधणं। तर मग आता हे आपलं हे जे टमाटो क्षेत्र आहे हे किती आहे? हे एकर भरी की जवळपास एकरभर का? बरं। आणि हे आपल्याकडे बल्ल्या जुन्याच होत्या का? नाही, हे पाहुण्याचे विकत घेतलेले केळीच्या। बरं बरं। तर हे बल्ले काय एकंदरीत मग काय खर्च आला असेल बल्ल्या तार? हे बल्ल्या आम्ही 13,000 पडलं सगळे। बरं बरं, हे बल्ले आहे की नाही? तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांचं हे युवा तरुण शेतकरी चांगल्या प्रकारे आता शेतीमध्ये सुधारणा करत आहेत। आणखीन आता याचं एकंदरीत तुम्ही कुठून, आता पहिलं वर्ष होय का लावण्याचं? हे पहिलं वर्ष। बरं, तर मग अंदाज काढला तर किती खर्च झाला असेल आतापर्यंत? की आतापर्यंत अंदाज आता 20-25 हजार? 20-25 हजार झाला। बरं बरं। तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, कशा प्रकारे नियोजन आहे आणि नियोजन आणखीन चालूच राहणार आहे की नाही? बरं, तर दुसरं आणलं आम्ही आता ड्रिचिंग, आता उद्या सोडायची टमाटोला ड्रिचिंग का? बरं, आता सध्या पावसामुळं आम्ही थांबलो। बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, 4 दिवस पाणी आणि ऊन पण नव्हतं, तरी पण चांगल्या प्रकारे प्लॉट आहे आणि आणखीन यांचं नियोजन आता इथून पुढे करणारच आहेत। तर मला सांगा, किती रोप बसला असेल याच्यात? सगळं आम्ही रोप 1600 बुड आणलं। 1600 बुड आहे की नाही? 1600। बरं बरं। तर नक्की शेतकरी मित्रांनो, तुम्हाला टमाटो शेतीविषयी याच्या पुढे आम्ही नक्की माहिती देतच राहू, कारण नेमकं आता सीझन सुरू होणार आहे। तर नेमकी सेटिंग कशी करायची, कशा प्रकारे बघू शकता फुलं लागलेली आहेत आणि फुलं अशा वातावरणात पण टिकून आहेत। तर असं नियोजन आम्ही तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये औषधी कोणती, फवारणी कोणती हे नक्की सांगू। तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा। जय जवान जय किसान।